नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? फिरताय ना? फिरत राहा, हसताय ना? हसत राहा. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन ठिकाणांविषयी माहिती होईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या, अतिशय थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि अतिशय सुंदर असे वातावरण असलेल्या उंचावरील ठिकाणी. त्याचं नाव आहे माथेरान. होय मित्रांनो, आपण आज जाणार आहोत माथेरानला. तर मित्रांनो, सर्वप्रथम माथेरानला पोचायचे कसे याबद्दल थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आता पुण्याहून निघालेलो आहोत मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनने. आणि सर्वप्रथम आपण मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनने आपण उतरणार आहोत कर्जत या स्टेशनवरती. आणि कर्जतला उतरल्यानंतर तिथून आपण पकडणार आहोत मुंबईकडे जाणारी लोकल. आणि तिथून आपण त्या लोकलने उतरणार आहोत नेरळ या स्टेशनवरती. आणि जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर तुम्हाला CST स्टेशनवरून किंवा ठाणे स्टेशनवरून तुम्हाला डिरेक्टली नेरळ या ठिकाणी लोकल मिळते. चला तर आपण आता नेरळला येऊन पोचलेलो आहोत. आणि नेरळ या स्टेशनच्या बाहेरच एका खाजगी टॅक्सी स्टँड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्या खाजगी टॅक्सीने तुम्ही नेरळवरून माथेरानला पोचू शकतात. तुम्ही तुमचं जर खाजगी वाहन, कार किंवा बाईक असेल तरीसुद्धा तुम्ही नेरळहून माथेरानला जाऊ शकतात. चला तर आपण आता खाजगी स्टँडवरून टॅक्सीही केलेली आहे. आणि त्या टॅक्सीला या ठिकाणी मोठ्या माणसांसाठी 100 रुपये प्रति व्यक्ती, तर लहान मुलांसाठी 50 रुपये इतका दर या ठिकाणी आकारला जातो. तर मित्रांनो, नेरळहून माथेरानला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो अतिशय वळणावळणाचा आणि घाटाचा रस्ता आहे. कारण माथेरान हे ठिकाण अतिशय समुद्रसपाटीपासून अतिशय उंचावरती आहे. हा जेवढा रिस्की आहे तेवढाच सुंदर देखील आहे. या ठिकाणी जाताना तुम्हाला निसर्गाचं अतिशय सुंदर असं रूप तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि जर पावसाळा जर असेल तर सोने पे सुहागा, वाह क्या बात आहे. मित्रांनो, पावसाळा जर असेल तर तुम्हाला अगदी स्वर्गात आल्याचा अनुभव आल्यापासून राहणार नाही. तुम्हाला अगदी स्वर्गात आल्याचा फील या ठिकाणी येतो. तर इतकं सुंदर असं वातावरण माथेरानला या ठिकाणी असतं. तर मित्रांनो, आपण आता माथेरानला फायनली येऊन पोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी टॅक्सीने आपल्याला या ठिकाणी सोडलेलं आहे. तर आता सॅटर्डे संडे असेल तर मित्रांनो, तुम्हाला सॅटर्डे संडे असेल तर थोडा त्रास या ठिकाणी सहन करावा लागू शकतो. तो म्हणजे या ठिकाणी सॅटर्डे संडेला प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. तर पर्यटक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले असतात. तर आता आपण आलेलो आहोत, बघू शकता अतिशय वळणावळणाचा रस्ता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि किती उंचावर या ठिकाणी टॅक्सी अशी चढून या ठिकाणी येते. तर आता आपण या ठिकाणी उतरलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता कारच्या प्रचंड अशा रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत. आणि पर्यटक देखील या ठिकाणी वरती गर्दी करताना तुम्हाला बघायला मिळत आहेत. चला तर या ठिकाणी उतरून आपण आता थोडं अंतर जे आहे ते आपण आता वरती गेटपर्यंत पायी आलेलो आहोत. आणि सर्वात प्रथम तुम्हाला वरती आल्यानंतर या ठिकाणी माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचं या ठिकाणी तुम्हाला बोर्ड दिसतं. आणि या ठिकाणून हे जे आहे ते प्रमुख प्रवेशद्वार आहे. आणि या प्रवेशद्वाराजवळच बाहेर पार्किंगची व्यवस्था देखील केलेली आहे. जर तुमचे खाजगी वाहन असेल तर तुम्ही या ठिकाणी पार्क करू शकता. आणि या मेन गेटमधून तुम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम जे दिसते ते म्हणजे तिकीट घर. या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तिकीट आधी काढावे लागते. तर ते तिकिटाचे दर पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येक 11 वर्षावरील माणसांना 50 रुपये, तर 2 ते 11 वर्षापर्यंत असलेल्यांना 25 रुपये या ठिकाणी कर आकारण्यात येतो. तर आपण आता तिकीट
काढलेले आहे आणि तिकीट काढल्यानंतर एंट्रन्समधून पुढे गेल्यानंतर अशी सुंदर अशी भव्यदिव्य एंट्री आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि तिथून आपण आता माथेरान आपण एक्सप्लोर करायला या ठिकाणून निघालेलो आहोत. अधूनमधून थोडासा पाऊस चालूच आहे, त्यामुळे या ठिकाणी रेनकोट तुम्ही सोबत असू द्यावा आणि रेनकोट किंवा छत्री तुम्ही सोबत असू द्यावी, किंवा तुमच्याकडे जर रेनकोट नसेल तर या ठिकाणी देखील तुम्हाला 50 ते 100 रुपयापर्यंत रेनकोटची सोय आणि रेनकोट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. तर आतमध्ये आल्यानंतर प्रथम तुम्हाला घोड्यांची या ठिकाणी मोठी लाईन दिसते, कारण या ठिकाणी एक्सप्लोर करायला खूप सारे पॉईंट असल्या कारणाने काही जणांना पायी चालणे शक्य होत नाही आणि कंटिन्युअस पडणारा पाऊस त्यामुळे देखील या ठिकाणी जरा तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. तर त्यासाठी या ठिकाणी तुम्ही घोडे देखील करू शकतात. तर घोड्यांची जी रेंज आहे ती तुम्ही कुठला पॉईंट आणि किती लांबचा पॉईंट तुम्ही या ठिकाणी बघायला जातात त्यावरती तुम्हाला या घोड्यांची या ठिकाणी प्राईज या ठिकाणी ठरवली जाते. तुम्ही थोडीफार काही बार्गेनिंग या ठिकाणी करू शकतात. या ठिकाणी वातावरण इतकं सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात. एंट्री केल्या केल्या तुम्हाला रस्त्याच्या दोघं बाजूला अतिशय घनदाट असं हिरवंगार जंगल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि पाऊस हा सतत या ठिकाणी पडत असतो, त्यामुळे या ठिकाणची हिरवळ ही अतिशय खुलून या ठिकाणी दिसते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी तुम्ही याल तर सोबत कॅश ही नक्कीच असू द्या, कारण या ठिकाणी मोबाईलच्या नेटवर्कला कुठल्याही प्रकारची सहसा रेंज या ठिकाणी मिळत नाही. तर या ठिकाणी पेटीएम किंवा फोनपे देखील या ठिकाणी ॲक्सेप्ट केले जात नाही, त्यामुळे या ठिकाणी सर्वच ठिकाणी जवळपास या ठिकाणी कॅशच घेतली जाते. तर कृपया तुम्ही आपल्यासोबत पुरेशी कॅश सोबत असू द्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जर काही खायचे असेल, भूक लागली असेल किंवा कुठे काही जर एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची असेल तर तुमची या ठिकाणी पंचायत होणार नाही. या ठिकाणी पायी खूप चालावे लागते, त्यामुळे आणि वातावरणात खूप थंडावा असल्यामुळे इथे वारंवार तुम्हाला भूक लागते मित्रांनो. त्यामुळे आता आम्हाला देखील या ठिकाणी भूक लागलेली आहे आणि मस्तपैकी आम्ही या ठिकाणी गरमागरम भुट्ट्याचा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आणि परत एकदा पुन्हा पुढच्या प्रवासाला आम्ही आता इथून निघालेलो आहोत. पुढे चालून आल्यानंतर सर्वप्रथम पहिलंच बोर्ड आपल्याला या ठिकाणी जे दिसलेलं आहे, आता या ठिकाणून तुम्ही बघू शकता पॅनोरामा पॉईंट या ठिकाणून 2 किलोमीटरवरती आहे. तर हा समोरचा जाणारा जो रस्ता आहे तो पॅनोरामा पॉईंटकडे जातो आणि तिकडे जाण्यासाठी देखील तुम्ही या ठिकाणी घोडे करू शकतात. थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणीच आपल्याला MTDCचं माथेरान रिसॉर्ट या ठिकाणी बघायला मिळतं. जर तुम्हाला या ठिकाणी स्टे करायचा असेल तर तुम्ही माथेरानमध्ये MTDCचं रिसॉर्ट या ठिकाणी तुम्ही बुक करू शकता आणि या ठिकाणीच तुम्ही राहण्याचा या ठिकाणी आनंद घेऊ शकतात. परंतु पावसाळ्यामध्ये सीझन असल्याकारणाने MTDCचं रिसॉर्ट जे आहे ते तुम्हाला बुकिंग मिळणं जरा मुश्किलच आहे. त्यामुळे तुम्ही ॲडव्हान्समध्ये काही दिवसांपूर्वीच जर तुम्ही प्लॅन करत असाल तर प्रॉपर प्लॅन करून आणि रिसॉर्ट वगैरे बुक करून या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात. मित्रांनो, माथेरान जर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 दिवस या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागतात. 2 दिवसात तुम्ही बऱ्यापैकी माथेरान या ठिकाणी एक्सप्लोर करू शकतात. माथेरान तुम्ही 3 प्रकारे या ठिकाणी एक्सप्लोर करू शकतात. ते म्हणजे पायी, दुसरं म्हणजे घोड्याने आणि तिसरं म्हणजे या ठिकाणी माथेरानमध्ये जी टॉय ट्रेन असते त्या टॉय ट्रेनने देखील तुम्ही माथेरान एक्सप्लोर करू शकतात. टॉय ट्रेनसाठी तुम्हाला सर्वप्रथम यावे लागते ते अमन लॉज या स्टेशनजवळ. अमन लॉजपासून तुम्हाला टॉय ट्रेन मिळते आणि त्या टॉय ट्रेनचा टायमिंग या ठिकाणी मित्रांनो दिलेला आहे आणि त्या टॉय ट्रेनसाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिले तिकीट बुक करावे लागते आणि या ठिकाणी ती टॉय ट्रेन येते आणि या टॉय ट्रेनमध्ये बसून तुम्ही माथेरान एक्सप्लोर करू शकतात. या ठिकाणीच तुम्हाला
खूप अशा वेगवेगळ्या रानमेव्याची पदार्थांची या ठिकाणी छोटे स्टॉल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात आणि तुम्ही या ठिकाणी त्याचा आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला आता दुसरं बोर्ड लागलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 वेगवेगळे पॉईंट या ठिकाणी तुम्ही या दिशेने जाऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही सिंपल एक काम करू शकतात. तुम्ही जर पायी जाणार असाल तर फक्त हा जो ट्रेनचा जो ट्रॅक आहे मित्रांनो, त्या ट्रॅकला धरून जरी तुम्ही सरळ गेलात तरी तुम्ही आरामशीर त्या पॉईंटपर्यंत या ठिकाणी पोहोचतात. हे आहे अमन लॉज स्टेशन. या ठिकाणून तुम्हाला टॉय ट्रेन मिळते. आपण आता सिम्पली टॉय ट्रेनचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक पकडून आपण त्या ट्रॅकवरून सरळ या ठिकाणी जाणार आहोत आणि आपण ह्या ट्रॅकवरून जरी चालत गेलो तरी आपण आपल्या पॉईंटपर्यंत आरामशीर या ठिकाणी पोहोचतो. मित्रांनो, हा ट्रॅक जरी ट्रेनचा दिसत असला तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी रिस्क नाही आहे, कारण ती टॉय ट्रेन जी आहे ती अतिशय स्लोली या ठिकाणी खूप हळुवारपणे चालते आणि तुम्ही अगदी पायी देखील या ट्रेनला पकडू शकतात किंवा ती ट्रेन तुम्ही अतिशय आरामशीर तुम्ही पटरी देखील क्रॉस करू शकता. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रिस्क नाही. या ठिकाणी जाताना तुम्हाला वेगवेगळ्या जंगलात वेगवेगळ्या पक्ष्यांची या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकू येतात. तसेच तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे पक्षी देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. तर इकडे आहे गारबेट पॉईंट, तांबडी स्प्रिंग, ब्लॅक वॉटर स्प्रिंग. तर आपण आता गारबेट पॉईंटकडे जायला आता आपण निघालेलो आहोत. तर हा आहे गारबेट पॉईंटकडे जाण्याचा रस्ता. या रस्त्याने जाताना रस्त्याच्या दोघे बाजूला अतिशय घनदाट झाडी आणि अतिशय गर्द असं जंगल तुम्हाला बघायला मिळतं आणि अगदी निर्मनुष्य असं हे ठिकाण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी भरपूर असे पॉईंट असल्या कारणाने बरेचसे लोक या ठिकाणी वेगवेगळे पॉईंट या ठिकाणी बघायला जातात. त्यामुळे बऱ्याच पॉईंटला जाताना तुम्हाला अतिशय सुमसाम असा रस्ता देखील तुम्हाला या ठिकाणी लागतो. बघू शकता या ठिकाणी जणू काही चकवाच लागला आहे की काय असं या ठिकाणी थोड्या वेळासाठी तुम्हाला भास होतो. या ठिकाणी बघू शकतात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 3 ते 4 पायवाट तुम्हाला या ठिकाणी दिसतात आणि अतिशय घनदाट जंगलामधून त्या पायवाटा या ठिकाणून जातात. थोड्या वेळासाठी अतिशय हॉरर आणि भीतीदायक हे प्लेस असं तुम्हाला भासू लागतं आणि या ठिकाणी ऐकू येतो तो फक्त रातकिड्यांचा किरकिरणारा असा सुन्न करणारा असा आवाज. आणि या जंगलातून ती पायवाट काढत आपण आता आपल्या गारबेट पॉईंटकडे जायला या ठिकाणी निघालेलो आहोत. आणि या वाटेतच अधूनमधून आम्हाला पाऊस देखील लागत होता आणि बघू शकता अतिशय निर्मनुष्य अशी ही जागा आहे आणि जाताना थोडीफार मनामध्ये काही भीतीही वाटत होती. परंतु थोडं पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला तिकडून समोरून चालत येणारी बरीचशी माणसं या ठिकाणी दिसली, त्यामुळे जरा बरं वाटलं आणि आम्ही पुन्हा जायला निघालो आपल्या पॉईंटकडे. आणि फायनली आम्ही गारबेट पॉईंटकडे आता येऊन पोचलेलो आहोत. अतिशय उंचावरती हा पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटला आल्यानंतर तिथली जी सुंदरता होती ती अतिशय बघण्यासारखी होती. पूर्ण 4ही बाजूला अतिशय सुंदर असं वातावरण होतं आणि हिरवळ पसरलेली होती आणि त्यातून शांतपणे असे वाहणारे धबधबे आणि झरे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होते. आणि जिकडे नजर टाकाल तिकडे दिसत होतं ते दाट पसरलेलं धुकं आणि हिरवीगार पसरलेली डोंगरावरती पसरलेली हिरवीगार चादर आणि जणू काही स्वर्गात असल्याचा भास या ठिकाणी आम्हाला होत होता. आणि अतिशय मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं.
आणि गार्बेज पॉईंट पाहून झाल्यानंतर तिथूनच डावीकडे अजून एका दुसऱ्या पॉईंटसाठी आम्ही जाण्यास निघालो आणि फायनली जवळपास अर्धा तास चालल्यानंतर आम्ही फायनली अतिशय सुंदर अशा ठिकाणी या दुसऱ्या पॉईंटवरती आम्ही या ठिकाणी येऊन पोचलो। या ठिकाणी सर्वत्र लांबच लांब अशा या ठिकाणी सुरक्षिततेसाठी या ठिकाणी रेलिंग्स लावलेल्या आम्हाला बघायला मिळाल्या आणि अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी होतं। आणि लगेचच या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पाऊस सुरू झाला आणि या ठिकाणी अगदी काही क्षणातच अचानकपणे या ठिकाणी पांढरशुभ्र असं धुकं या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आणि सर्वत्र धुक्याने हे ठिकाण पूर्ण अतिशय झाकलंच गेलं। तर मित्रांनो, ही होती माथेरानची सुंदरता। मित्रांनो, वेळेच्या अभावी आम्हाला सर्व पॉईंट्स कव्हर करता येणं शक्य झालं नाही, त्यामुळे आम्ही शक्य तेवढे पॉईंट या ठिकाणी कव्हर केले आणि माथेरानची सुंदरता तुम्हा सर्वांपर्यंत पोचवली। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ लाईक कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ शक्य तेवढ्या लोकांपर्यंत नक्कीच पोचवा। या व्हिडिओला शक्य तितकं शेअर करा आणि या ठिकाणी तुम्ही देखील या पावसाळ्यात नक्कीच एकदा व्हिजिट करून बघा, तुम्हालाही हे ठिकाण आवडल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो, चला अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आणि अशा नवीन ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तोपर्यंत पुढील व्हिडिओसाठी बघत रहा आपलं चॅनल फनजॉयमेंट। तुमच्यासाठी मित्रांनो अजून एका अतिशय सुंदर अशा जागेचा, सुंदर अशा रिसॉर्टचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तोपर्यंत बघत रहा आपलेच तुम्हा सर्वांचेच आवडते चॅनल फनजॉयमेंट। चला तर इथे तुमचा निरोप घेतो। धन्यवाद।